मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर प्रथमच टीका केली। एकनाथ शिंदे डबल गेम करत आहेत असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय। भुमरेंसाठी मराठा समाजाच्या पुरांनी जीवाचं रान केलं, उपकारांची अशी परतफेड का असा सवाल जरांगेंनी विचारलाय। एकनाथ शिंदेंवरील गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला, मात्र प्रमाणपत्र रद्द करण्यामागे एकनाथ शिंदे यांनीच कट केला असं जरांगे म्हणाले। जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी मराठ्यांचं नुकसान करणार असाल तर भविष्यात सर्व उमेदवारांना पाडू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय। जरांगेंचा गैरसमज दूर करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या समृद्धा आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री। शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी। जीवाची आग होती आमची इथं, मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी। मराठ्याचं वाटलं तुला तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये। तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतेत? जे स्वतःला स्वयं घोषित त्यांनी ते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला। कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती मिळू लागली। जो काही निधी सारथीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्कीच त्यांचा गैरसमज दूर होईल।